we go. Welcome all. स्वागत आहे सगळ्यांचं. तर now we are at the next point of the of the cell and the cell organelles. म्हणजे आपण पेशी आणि पेशीचे अंगके ह्या जो पाठातला आपण नव्या भागाकडे आहोत. त्याच्यात आपण गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे काय बेसिकली आपण त्याला हा गोल्गी काय म्हणून आपण त्याला बेसिकली बोलू शकतो मराठीमध्ये गोल्गी काय आणि गोल्गी कॉम्प्लेक्स मध्ये. जर आपण सेल अँड सेलचं बेसिकली बघायला गेलं तेव्हा गोल्गी कॉम्प्लेक्सचं आपल्याला लोकेशन बघायला आपल्याला इथे दिसतं. अशा प्रकारचे गोल्गेज आणि गोल्गी बॉडीज आणि गोल्गी काय ज्याला मराठीत म्हणण्यात आलेलं आहे, तर ते आपल्याला इथे फाइंड आउट होऊन जातं. बघा ह्याच्यामध्ये बेसिकली आपल्याला बघायचं काय, तर हा आपला आपण हा जो बुक आहे, आता जो आपण बुक बघतोय तो हा सेव्हनचा सायन्सचा बुक आहे, जो हा 73 पेज नंबरवर. त्याच्यामध्ये बघा आपल्याला इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपच्या अंडरमध्ये ज्याप्रमाणे स्ट्रक्चर आहे तो आपण बघतो. बघा इथे आपल्याला व्हॅक्यूल दिसतोय, मायटोकॉन्ड्रिया दिसतोय, न्यूक्लियस दिसतोय. न्यूक्लियसच्याच बाजूला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा बघितलेलं आहे, जे आपण लास्ट टाइम वी हॅव सीन. ओके, आता आपण बोलत गोल्गी बॉडीज. तर आपल्यापर्यंत न्यूक्लियस झालं. ओके, अँड द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम झाला. गोल्गी बॉडीज नंतर हळूहळू आपण सगळीकडे रायबोझोम्स वगैरे हे सगळं सुद्धा आपण बघणार आहोत. ठीक आहे. So here we go. So we will look at the Golgi bodies now. So Golgi काय म्हणजे काय and what is the work of that we will look at. So see, what is the basically the thing? See, it is made up of the 5 to 8 hollows and the flat scales placed parallel of the each other. And these sacs are called the Kistian, or we can say the Kistianae, and are the filled with the different enzymes. The proteins coming from the endoplasmic reticulum, that is ER, they have written from endoplasmic reticulum, are they enclosed to the enclosed in vesicle, which comes toward the Golgi complex via cytoplasm. They fuse with the formation phases of the Golgi membrane and empty their contents in the cystine or cystine that we have talk about, right? So cystine is the sac, basically this. त्यांनी काय म्हटलेलं तर how the Golgi bodies exactly look like. It is look like this sac-like structure, which is parallel to each other or parallel म्हणजे बघा पॅरलली ते आपल्याला संलग्न असल्याने आपण ते बघू शकतो. ओके, आणि त्यांचे कसे असतात ते सॅक लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यामध्ये बघू शकतो. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, दी केस्ट्रेन, ज्याला आपण केस्ट्रेन असं म्हटलेलं कॅस्ट्रिंग, राईट. तर कॅस्ट्रिन असं आपण त्यांना बेसिकली केस्ट्रोनाइन असं आपण त्याला म्हटलेलं आपण बघू शकतो. सी, त्याच्यामध्ये काय होतं तर दिस बेसिकली एक्सक्रेट द एन्झाइम, दे आर फिल्ड विथ द एन्झाइम मध्ये जे आपण द्रव्य जे बोललेलं त्या द्रव्यकामध्ये फिल झालेलं आपण ते बघू शकतो. आणि नंतर ऍज दे पास थ्रू द केस्ट्रिन, they are the chemically modified and modified with the help of the enzymes, and they are again packed in the vehicle. So to packed viscal, so that is packed in the viscal. This viscal exit from the maturation phase, or we can say maturation phase. Thus the crystalline work like a packing department that packs and distributed substances. म्हणजे बघा आता त्यांनी बेसिकली आपल्याला काय बोललं ते आपण बघूया. तर बघा एकमेकांना समांतर रचनेने 5 ते 7 चपट्या पोकळी पोकळी कोशापासून गोल्गी संयुक्त बनते. या कोशातून कुंडे असे म्हणतात. यांना आपण पण कुंडे असं म्हणतात. तेव्हा कुंड्यामध्ये विविध प्रकारचे विकारे असतात, दॅट इज एन्झाइम्स, आणि अंतर्द्रव्य जालीकडून आलेल्या प्रथिने गोलीच्या पाकिटांमध्ये बंदिस्त होतात. आणि नंतर पेशीद्रव्यामार्फत ह्या पाटिका गोल्गी संयुक्तापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाळून यांच्या द्रव्य कुंडामध्ये पाठवले जातात. तर बघा नवजात पाटिका आणि स्त्राव्य पाटिका त्याबद्दल आपण बघून घेणार आहोत. नंतर अवशेषका त्याच्यातले काही बॉडीज आपण बघूया, जो समक्ष बाजू आणि कुंड. तर बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, गोल्गी बॉडीज म्हणजे गोल्गी काय आहे, काय तर गोल्गी काय एक आपल्याला पॅरलल बॉडी आपल्याला दिसून येते. आणि त्याचे जे पॅरलल बॉडीजचे जे हे सगळे काही जे आपल्याला एम्प्टी रॅकेट्स आपण ज्याला बोलूया, किंवा ही जी खाली जागा आपल्याला पोकळी जागा जी इथे दिसत आहे त्या ठिकाणी एन्झाइम्स म्हणजेच काय विकरे एन्झाइम ज्या लिक्विफाईड ज्या वॉट एन्झाइम्स आपण जे बोलतो बेसिकली दॅट बेसिकली हेल्प टू डायजेस्ट द फूड, or that basically helps for
व्हेरियस पर्पज त्यांना आपण विकारे असं म्हणतो. एक केमिकल फॉर्मेशन आपण त्याला बेसिकली बोलू शकतो. नंतर बघा नंतर बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, दर कुंड्यांच्या घड्यातून पुढे सरकत विकरणामुळे त्या द्रव्याचे बदल होत जातो व ही बदल झालेल्या प्रथिने पुन्हा गोल्गी पाकिटांमध्ये बंद होऊन गोल्गी संकुलाच्या संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. म्हणजेच कारखान्यातील बंदिस्त वस्तू बांधून पाठवण्याच्या पॅकिंग विभागासारखे काम कुंड्यांद्वारे केली जाते. तो बघा. यांनी काय सांगितलं व्हॉट दे आर सेयिंग तो बघा न्यू वेसल्समध्ये न्यू 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 वेसिकल्स ओके न्यू वेसिकल्स अँड सेक्रेटरी वेसिकल्स अँड अगेन वी विल सी द ल्युमन्स अँड द फॉसिल वेसिकल्स और फ्युजिंग वेसिकल्स अँड द किस फेस. तो बघा. आता आपण बघूया तर गोल्गी बॉडीजच्या स्ट्रक्चर्सकडे आपण बघूया. तर गोल्गी बॉडीच्या स्ट्रक्चरकडे पुन्हा आपण बघूया. तर गोल्गी कायामध्ये काय बेसिकली कसं आपल्याला दिसतो? तर दिसायला तर तो आपल्याला एका पॅरल म्हणजे घड्या मारलेला आपल्याला तो बेसिकली आपल्याला पॅरलली घड्या मारलेला आपला असा दिसू शकतो, राइट? तर ह्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे, त्याचं वर्क काय ते आपण बघूया. तर वर्क याचं हे आहे, की ह्याच्यामध्ये असतात एन्झाइम्स हिस्टाईनमध्ये. ओके. सो हिस्टाईनमध्ये आपल्याला त्याला एन्झाइम्स आपल्याला दिसतात. त्या एन्झाइम्स काय होतात, तर कालांतराने ते थोडे मॉडिफाईड होतात. नंतर बघा, द प्रोटीन्स कमिंग फ्रॉम द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम एन्क्लोज्ड इन वेसिकल्स म्हणजे काय होतात, आता फॉर एक्झाम्पल आपण त्याला बेसिकली बोलूया. अ, एक हां, एक बोलण्यात येणार आपण असं बोलूया, की बघा सपोज फॉर एक्झाम्पल एक रॉ मटेरियल आता हे गोल्गी बॉडीचं जरा आपण साइडला ठेवूया. आपण एक जनरल टॉक करूया. एक रॉ मटेरियल आपल्याकडे आलाय बघा, एक लाकूड आहे. आपण बोलूया, की वूड आहे. वूड आला, लाकूड आला, फॅक्टरीमध्ये गेलं. ओके. फॅक्टरीमध्ये गेलं, वूड आला, लाकूड आला, फॅक्टरीमध्ये गेलं आणि फॅक्टरीमधून कन्व्हर्ट होऊन तो खुर्ची बनला आणि खुर्चीला पॅक करून तो पुढे पाठवण्यात आला. तर ही प्रोसेस कशाप्रमाणे चालते? सो ही प्रोसेस कशी चालते? तर ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये सिनारिओज काय होत आहे? तर बघा पुन्हा एकदा मी बोलतोय. सी देअर इस दी वूड इथे लाकूड आहे, वूड आहे, लाकूड आहे. वूड लाकूडला आपण काय करतो? एका फॅक्टरीमध्ये नेतो आणि फॅक्टरी आणि पॅकिंग डिपार्टमेंट आपण बेसिकली त्याला आपण म्हणतो फॅक्टरीमध्ये होतो. वूड आहे. वूडला फॅक्टरीमध्ये नेतो. त्याच्यातून वूडचा म्हणजे लाकडाचा खुर्ची म्हणावं किंवा टेबल म्हणावं, अशा प्रकारचे टेबल, खुर्ची अशा प्रकारचे एक वस्तू बनतात. त्याला पॅक करून पुढे पाठवलं जातं, राइट? दिस वी हॅव सीन. अशा प्रकारचा आपण सिनारिओ बघितला. तेच सेम काम, तशाच प्रकारचं सेम काम गोल्गी बॉडी सुद्धा करतात. त्याच प्रकारचं सेम काम गोल्गी बॉडी सुद्धा करत असते. म्हणजे गोल्गी काय सुद्धा करत असते. म्हणजे गोल्गी काय काय करते? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आपण ज्याला आपण बेसिकली हां, अंतर्द्रव्य जालिकामधून जे काही प्रोटीन येतात, जे काही स्निग्ध येतात, ते प्रोटीन्स बेसिकली गोल्गी बॉडीजमध्ये जातात. गोल्गी बॉडीजमधले जे एन्झाइम्स आहेत किंवा गोल्गी बॉडीजमधले जे विकर आहेत, ते विकर त्याच्यावरती त्याच्यावरती त्याच्यासोबत काही रिएक्शन्स करून त्याच्यासोबत मिक्स वगैरे होऊन आणि ते मिक्स वगैरे झाल्यानंतर ओके, बघा पुन्हा मिक्स वगैरे झाल्यानंतर जेव्हा ते परिपूर्ण मॅच्युअर्ड होऊन जातात किंवा परिपूर्ण ते डेव्हलप होऊन जातात म्हणजे प्रोटीन्स वगैरे रिएक्शन कंप्लीट झाली असेल, तर ते पुन्हा पॅक होऊन पुढे जात असतात. ते पुन्हा पॅक होऊन म्हणजे बघा, वस्तू पॅक होऊन पुन्हा येते आणि पुन्हा ते पॅक होऊन आपण बोलवतो, की वस्तू पॅक झाली पुन्हा येते ना, जर प्रोटीन्स येतात ते ह्यांच्याकडे येतो गोल्गी बॉडीजकडे. गोल्गी बॉडीजचे जे हे आपण जे क्रिस्टन जे बेसिकली बोललेलं जे आपण त्याला कुंड्या असं म्हणतो. त्या कुंड्यामध्ये ते त्यांचं रिएक्शन्स वगैरे होतात. त्याच्या एन्झाइम्स वगैरे त्यांच्यात वेगवेगळे एन्झाइम्स वेगवेगळे विकर त्याच्यामध्ये पास होतात आणि ते विकर पास झाल्यानंतर बघा सर्वात आता इम्पोर्टंट काम आहे. ते विकर सर्वात पास झाल्यानंतर त्या प्रोटीन्सच्या भोवती किंवा त्या सबस्टन्सच्या भोवती एक पॅक म्हणजे असं एक पॅक एक अशा प्रकारचं बॉडीचं पॅकिंग आवरण लागून एक पॅकिंग लागून तो न्यू विस्कल्स जनरेट होतो. न्यू विस्कल्स जनरेट होतो आणि तो पुढे जातो. तो न्यू विस्कल्स जनरेट होतो आणि तो पुढे जातो. तर अशा प्रकारचे कार्य आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. कशामध्ये गोल्गी बॉडीजमध्ये बघू शकतो. आता ह्याचा कंपेअर जर आपण आपल्या ह्युमन बॉडीसोबत करायला गेलो, याचा कंपेअर जर आपण ह्युमन बॉडीमध्ये करायला गेलो, तर आपण बघा, आपण सगळं काय फूड खातो, राइट? आणि त्या फूडवरच्या सगळे जे रिएक्शन्स वगैरे होतात, ते कसं कुठे होतात? तर ते आपल्या स्टमक म्हणजे जठरमध्ये त्याच्यामध्ये सगळे काही रिएक्शन होतात, त्याचे केमिकल्स वगैरे ॲड होतात. पण नंतर ते एक ॲब्झॉर्ब होईल म्हणजे आपला स्मॉल इंटेस्टाईन कडून, लार्ज इंटेस्टाईन कडून म्हणजे छोटे आतडे, मोठे आतडे त्यांच्याकडून ते शोषले जाईल त्या परिस्थितीमध्ये किंवा तशाप्रमाणे त्यांना बनवतात. त्याच्यावरती HCl वगैरे अशा प्रकारचे वेगळे ॲसिड्स वगैरे किंवा वेगवेगळे एन्झाइम्स त्याच्यामध्ये ॲड होऊन त्या फूडला बेसिकली सोल्युबल आपण बोलू शकतो. त्याला सोल्युबल नाही तर ॲब्झॉर्बेबल म्हणजेच काय की त्याला शोषणयुक्त बनवण्याचं काम जठर आणि स्टमक ज्याप्रमाणे करत असतो त्याचप्रमाणे गोल्गी बॉडी सुद्धा
गोल्गी बॉडी सुद्धा प्रोटीन्सचं करत असते. गोल्गी बॉडी सुद्धा प्रोटीन्सचं करत असलेलं वी कॅन सी. ओके. So this is the thing. So आता now we will find out the functions of the Golgi body. The function of the Golgi body is Golgi is the complex and the secretory organs of this cell, and it modifies the sort and the package material synthesized in the cell, that is enzyme, mucus, protein, pigment, etc., and dispatch them the various targets like the plasma membrane and the lysosomes or lysosomes. So it produce the vacuoles and the stationary and the secretary viscals, right? So it helps in the formation of the cell wall and the plasma membrane and lysosome. Lysosomes. तो बघा त्यांचं कार्य काय बेसिकली गोल्गी संयुक्त, तर गोल्गी संयुक्तचं कार्य हे की गोल्गी संयुक्त हे पेशीतील स्रावी अंग काय, पेशीतील स्रावी अंग काय म्हणजे एक सेकंडरी इम्पॉर्टंट पार्ट असलेला आपण बघू शकतो. सेकंड आपल्याला सेकंडरी मध्ये दुसरा असा इम्पॉर्टंट पार्ट आहे त्याला आपण बोलवतो. नंतर त्याच्यामध्ये बघा काय ते पेशीतील संश्लेषित झालेले विकर आहे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांचा बदल घडून त्यांचे विभाजन करणे हे त्यांचे कार्य आहे. नंतर त्यांच्या पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविणे. नंतर आपण बघू शकतो की रिक्तिका व स्त्रावी पाकिटे रिक्तिका व स्त्रावी पाटिके यांचे निर्माण करणे म्हणजे ही अल्सो गोल्गी बॉडीज अल्सो मेक दी वॉक्युल्स. आपण जे बोलतो वॉक्युल्स सुद्धा ते बनवतात. नंतर पुढे आपण बोलतो पेशी भित्तिका, नंतर प्रद्रव्य पटल व लयकारिका या निर्मितीस मदत करतात. म्हणजे कोणाकोणाला ते मदत करतात तर बेसिकली इट्स हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ द सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड दी लायझोम्स. द सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोम. म्हणजे बघा एकदम सिंपल सिनारिओ कळून घेण्यासाठी बघा आपल्या पोटाला आपला स्टमक फूड डायजेस्ट करतो आणि फूड डायजेस्ट केल्यानंतर आपल्याला काय भेटते, एनर्जी भेटते. तो सिम्पली एनर्जी भेटते. सेकंड थिंग आपण बोलतो की ते एनर्जी जिथे रिक्वायर्ड आहे तिथं एनर्जी जिथे जिथे रिक्वायर्ड आहे तिथं पास करणं पहिली गोष्ट. थर्ड गोष्ट असं आपण म्हटलं की म्हणजे हा एक जो मेन इम्पॉर्टंट कार्य आपण गोल्गी बॉडीचं बोलत होतो. म्हणजेच कसं मी रिलेट केलं. ओके. सो मी स्टमकला ते रिलेट करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सिनारिओ कसं आपण बोलतो, तर गोल्गी कॉम्प्लेक्स ॲज द सेक्रेटरी ऑर्गन्स of the cell. It's modified and sort and the pack material synthesized in the cell, that is enzymes, mucus, protein, pigment, etc. And dispatch them in the various targeted like the plasma membrane and lysosomes. म्हणजे ते जे फूड वगैरे जे प्रोटीन्स वगैरे आलेले असतात त्या प्रोटीन्सला पॅकिंग करतात, न्यू वेस्कल्स मध्ये त्याला कन्वर्ट करतात आणि त्या न्यू वेस्कल्स मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते बेसिकली पुढे पाठवले जातात. म्हणजे सेलमध्ये जिथे रिक्वायर्ड असेल जिथे गरज असेल त्या ठिकाणी, म्हणजे जिथे एनर्जीची गरज असेल त्या ठिकाणी तिथे पाठवलं जातं असं आपण बोलू शकतो. राईट. पुढे आहे इट प्रोड्यूस द व्हॅक्युल्स अँड द सेक्रेटरी विस्कल्स. म्हणजे तो फक्त व्हॅक्युल्स नाही तर सेक्रेटरी म्हणजे रिक्तिका नाही तर सेक्रेटरी विस्कल सुद्धा तो बनवत असतो. आणि अँड इट्स हेल्प द फॉर्मेशन ऑफ द सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायसोम्स. म्हणजे तो सेल वॉल सुद्धा बनवण्यासाठी हेल्प करत असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा बनवण्यासाठी हेल्प करत असतो अँड लायझोम्स सुद्धा बनवण्यासाठी तो हेल्प करत असतो. ठीक आहे. इट्स हेल्प्स टू मेक दी वी कॅन सी द पेशी भित्तिका, नंतर प्रद्रव्य पटल, नंतर लयकारिका हे बनवण्यासाठी ते लोक मदत करत असतो. कोण? गोल्गी बॉडीज. राईट. आता गोल्गी बॉडीचं एक आपण इंट्रोडक्शन घेऊया. अजून एक्स्ट्रा इंट्रोडक्शन. द थ्री Camellia Golgi described with the Golgi complex at the first time. He developed the standing technique called the black reaction. With the help of it, he studied the nervous system. He won the Nobel Prize in 1906 along with Sanitio Kaggle from the study of the structure of the nervous system. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तर कमेलिओ द गोल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गोल्गी संयुक्ताचे वर्णन केले होते. म्हणजे संकुलाचे वर्णन केले होते आणि नंतर काळी अभियांत्रिका यांच्या रंजन तंत्र दॅट इज ब्लॅक मेकॅनिझम आपण ज्याला बोलतो, ब्लॅक रिॲक्शन हे जे तंत्र हे जे टेक्निक त्यांनी यूज करून आणि नंतर त्याच्यामध्ये चेतना संस्था म्हणजे नर्वस सिस्टमचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला होता. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना 1906 मध्ये 1906 ला त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. आता आपण बघूया तो दिस इज ऑल अबाउट दी अवर गोल्गी सायंटिस्ट. ओके. मिस्टर गोल्गी दॅट इज कमेलिओ गोल्गी. आता आपण बघूया द
सॉरी लायझोम्स म्हणजे त्याला आपण म्हणतोय लयकारिका. लायझोम्स म्हणजे लयकारिका ह्याच्याबद्दल आता बोलून घेणार आहोत. सो ओके. सो आता त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर त्याचा तो एक्झॅक्टली तो काय आहे? तो बघा. तर ड्यू टू द व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल, द ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. Lysosomes digest the waste, and the lysosomes are the simple single membrane and bound sac, or we can say it's filled with the digestive enzymes. म्हणजे बघा, आता जसं आपण कंपेअर करायला गेलो, तर कंपेअर करायला बघा, स्टमकमध्ये जे काही फूड बनल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी ते पाठवलं जातं आणि नंतर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये बघा आपण कशाप्रमाणे सगळं काही आपण रिलेट करू शकतो ते मी तुम्हाला सांगतोय. तसे आपण ज्याप्रमाणे लार्ज इंटेस्टाईन बघतो. लार्ज इंटेस्टाईन काय करतो? सो लार्ज इंटेस्टाईन व्हॉट द लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठे आतडे काय करतात? तर मोठे आतडे बेसिकली जे काही अन्न आपण खाल्लेलं असेल आणि त्याच्यातून खाल्ल्यानंतर वापरल्यानंतर जे काही अन्न उरलेलं असेल त्यांना पचवायचं थोड्याफार का प्रमाणात होईना, थोडंफार जास्त नाही, थोडंफार का प्रमाणात होईना, परंतु त्याला पचवायचं आणि त्याच्यातून काय असणारे जे एलिमेंट्स असतील किंवा वॉटर असतील ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम लार्ज इंटेस्टाईन करत असलेलं आपण बघू शकतो. म्हणजेच काय मी काय म्हटलेलं आहे, तर बघा आपल्या ज्या ह्या सिनारिओसमध्ये आपण बघत आहोत, की जे मोठे आतडे काय करतात, तर लहान आतडे आणि जठर यांच्यापासून जे काही अन्न पचलेलं आहे, अन्न पचल्यानंतर शोषून घेतलेलं अन्नानंतर ठीक आहे, जेवढं काही अन्न बाकी असेल किंवा अतिरिक्त अन्न असेल, त्याच्यामधून पण काही ना काही मिळवण्यासाठी म्हणजे वॉटर असेल किंवा दुसरे काही व्हिटॅमिन्स वगैरे असतील, ते मिळवायचं काम आपण बेसिकली मोठा इंटेस्टाईन करत असतो. तर हे जे आपण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मोठा इंटेस्टाईनचं काम करत आहे, त्याच प्रमाणाच्या सेल्समध्ये कोण काम करतं? लायझोम्स करतं. त्याचप्रमाणे आपल्या पेशीमध्ये ते काम कोण करतं? लयकारिका करत असतं. लयकारिका बेसिकली काय करतो? तर लयकारिका हा एक अशी बॉडी आहे. लयकारिका एक असं बॉडी आहे, की जे खाल्लेलं अन्न म्हणजे बघा आपल्या सेलमध्ये सगळीकडे डायजेस्टिव्ह काही ना काही गोष्टी चालू आहे. काय डायजेस्ट करण्याचे काम चालू आहे. परंतु त्या डायजेस्ट करण्याच्या कामानंतर तरी सुद्धा काही ना काही फूड हा म्हणजे काही ना काही फूड किंवा काही ना काही प्रोटीन्स हे काय असतात बाकी असतात. ओके. सो व्हॉट आय एम सेयिंग, सो इव्हन आफ्टर द डायजेस्ट ओर we all know that various activities of the digestion is carrying or it's going on in our cells. म्हणजे आपल्या पेशीमध्ये खूप प्रकारच्या वेगवेगळ्या डायजेस्टिव्ह ऍक्टिव्हिटीज चालू आहे. लाईक गोल्गी बॉडीज आपण बोलवतो, न्यूक्लियस बोलू शकतो. सो अशा प्रकारचे सिनारिओज ते लोक करत असतात. बट स्टील देअर इज सम फूड आणि तरी सुद्धा काही ना काही थोडाफार प्रमाणात का होईना, परंतु फूड हा बाकी असतो, राईट? तर तो फूड किंवा जो उरलेला जो फूड हा डायजेस्ट करण्याचं काम कोणाचा असतो? लायझोम्सचा असतो. म्हणजे लयकारिकाचा तो काम असतो आणि लयकारिका हा कसा आहे, तर लयकारिका एक सिंगल बॉडी आपल्याला गोल बॉडी आपल्याला दिसणार, ज्याच्यावरती एक सिंगल मेम्ब्रेन आणि त्याच्या आतमध्ये खूप असे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स म्हणजे विकर आपल्याला दिसतील. म्हणजे त्याच्यामध्ये जटिल विकर की म्हणजे फूड लवकरात लवकर डायजेस्ट करण्याचे किंवा जास्त डायजेस्ट करण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त फूड पचवण्याचे जे काही विकर लागतात किंवा एन्झाईम्स लागतात, ते त्याच्यामध्ये आपण लायझोम्स म्हणजेच लयकारिकामध्ये बघू शकतो आणि नंतर त्याच्यावरती फक्त आवरण हा एकाकारी भिंतीचा असतो. तर सिंगल आवरण किंवा सिंगल मेम्ब्रेन आपण असलेलं त्याला आपण बोलू शकतो. तर व्हॉट इस द फंक्शन ऑफ दिस? तर बघा, इम्युन सिस्टम इट डिस्ट्रॉय द व्हेरियस बॅक्टेरिया दॅट अटॅक्स ऑन द सेल. बघा, लयकारिका और हे का बरं इम्पॉर्टंट आहे? रोगप्रतिकारक यंत्रणा म्हणून त्याचा वापर होतो. म्हणजे तो काय करतो? पेशीवरती हल्ला करणारे जेवढे पण जीवाश्म आणि जीवाणू आहेत त्यांना नष्ट करतो. नंतर उद्ध्वस्त करणारे पदक म्हणजे जीर्ण व कमजोरी पेशी अंगके, नंतर कार्बनी कचरा हे टाकून पदार्थ लयकारिकामार्फत बाहेर टाकले जातात. म्हणजे काय? की डिमॉलिशिंग स्पॉट्स म्हणजे काय? डिमॉलिशिंग स्पॉट्स मध्ये आपण जे बोलतो इट इज डिस्ट्रॉयड वॉर्म आउट द सेल्युलर ऑर्गनेल अँड द ऑर्गॅनिक डेब्रिस म्हणजे ऑटोलायसिस. म्हणजे बेसिकली काय करतात, तर जे काही हार्मफुल गोष्ट जर आपल्या सेल्समध्ये घुसली असेल, तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम आपण लायझॉम्स करत आहे, असं आपण बोलू शकतो. नंतर सुसाईड बॅग म्हणून त्याला बोलतो. सुसाईड बॅग आपण त्याला काय म्हणतो बघा, when the cell when the cell became the old or the damaged, the ribosome burst and the enzyme digested their own cell. म्हणजे बघा, ज्याप्रमाणे आपण बोललेलं, की उरलेलं जे काही अन्न असतं ते
ते पचवण्याचे जे काही विरके लागतात, जे काही एन्झाईम्स आपल्याला लागतात, ते सगळं आपल्याला लायबोझोम्स म्हणजे लयकारिकामध्ये आपल्याला भेटत असतात. परंतु लायबोझोम्स लयकारिकामध्ये भेटत असतात, परंतु लायबोझोम्सचा एक सुसाईड बॅग म्हणजे त्याला आपण आत्मघाती पिशवी सुद्धा त्याला आपण बोलवतो. का? कारण त्याचा जेव्हा पेशी ही मोठी होते, जेव्हा पेशी ही मोठी होते म्हणजे ते जास्त वयाचे होते, तेव्हा ते लायबोझोम्स किंवा आपण लयकालिकाची जी बॅग आहे ती स्वतः फुटते आणि तो जो पेशी उर्वरित जो पेशी आहे त्याला म्हणजे म्हणजे वो खुद को खुद खाती है ऐसा हम लोग बोले फिर भी चल जाएगा. तर म्हणजे ती स्वतःच ती खाते म्हणून त्याला सुसाईड बॅग असं आपण म्हणण्यात आलेलं आहे. पुढचं आहे उपासमारीच्या काळात लयकालिका पेशी साठवलेल्या प्रथिने व मेद यांचं पाचन करते. परंतु ड्युरिंग द स्टार्वेशन द लायबोझोम डायजेस्ट द स्टोर्ड प्रोटीन्स अँड फॅट्स. तर बघा ड्युरिंग द रायबोझोम्स म्हणजे ह्याचा उपयोग आपल्याला बेसिकली बोलत होतो, की उपासमारीच्या काळामध्ये जेव्हा फूड वगैरे व्यवस्थित नसेल, तेव्हा तो काय करतो, तर आपल्या फॅट्समध्ये आपल्या सेलमध्ये जे काही साठवलेले फॅट्स वगैरे असतात, ते त्याला डायजेस्ट करायचा तो प्रयत्न करतो आणि डायजेस्ट करतो सुद्धा. ठीक आहे. So now we will look at the mitochondria. Now we will look at the mitochondria. So this was all about the Golgi bodies. Golgi काय आहे आणि लयकारिका म्हणजे काय आपण लायझोम्स असं म्हटलेलं आहे. आता आपण बघूया तुंत कणिका. आता आपण बघणार आहोत तुंत कणिका. तर तुंत कणिका बेसिकली काय आहे? तर इट्स व्हेरी ईझी आपण बोलू शकतो बेसिकली कारण ते आपल्याला लवकरात लवकर कळणार आहे. तर कसं बघा each cell requires the energy and this energy produced by the mitochondria. So mitochondria is nothing but the powerhouse of the cell. म्हणजे बघा ह्याला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं का म्हणण्यात आलं? तर ह्याला ऊर्जेचं स्रोत असं का म्हणण्यात आलं? तर बघा आपल्याला माहिती आहे आपण काही व्हेरियस ॲक्टिव्हिटी करतो. आपल्याला जे काही कार्य करतो, त्या कार्य करण्यासाठी आपल्याला बेसिकली काय लागतं? आपल्याला बेसिकली ऊर्जा लागत असते. तर म्हणजे आपल्याला ऊर्जा लागत असते. मग आपण जे काही खातो म्हणजे आता मी आपल्या मानवाबद्दल बोलतो, ठीक आहे. आपण मानव असो किंवा प्राणी असो, आपल्याला काय ना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते आणि त्यासाठी आपण काय करतो? जेवण घेतो, व्यवस्थित अन्न वगैरे खात असतो, राइट? आणि त्याचप्रमाणे व्यवस्थित अन्न खा जेणेकरून आपल्याला ऊर्जा भेटेल. परंतु ऊर्जा भेटेल असं बोलतात. मग ते अन्न पचणार आणि त्याच्यानंतर आपल्याला ऊर्जा भेटत असणार. मायटोकॉन्ड्रिया हा काय काम करतो? तर मायटोकॉन्ड्रिया सुद्धा त्या एनर्जीचा सप्लायर म्हणून आपण त्याला बघू शकतो. तर तंतुनिका जो आहे, त्या तंतुनिकाला बेसिकली आपण त्या ऊर्जेचा स्रोत असलेला आपण त्याला बघू शकतो. बघा प्रत्येक पेशीची ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पूर्ण करण्याचं काम आपण तंतुनिका करत असतो. म्हणजे एव्हरी सेल requires every cell requires the energy and this is produced by the mitochondria. And under the electron microscope, the mitochondria is been seen in the double membrane structure. आणि तो आपल्याला डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर मध्ये दिसत होतो. डबल मेम्ब्रेन म्हणजे काय? तर मेम्ब्रेन म्हणजे दोन पदरी आपल्याला बघत होतो. दोन पदरी म्हणजे बघा, ह्याच्यामध्ये आपण बोलतो फक्त एकच भिंत आहे, एकच आवरण आहे. ह्याला फक्त एकच आवरण आहे. परंतु यांना ह्याच्यात आपल्याला बाह्य आवरण आणि आतील आवरण अशा 2 प्रकारचे आवरण आपल्याला बघू शकतो. दॅट इज व्हॉट इनर मेम्ब्रेन and the outer membrane that we can see. So these two membranes we have in the mitochondria. So बघा, the outer membrane is porous and the inner membrane is inner membrane is deeply folded. And this is called we can the cristae. This we call as the cristae. राइट. सो ह्याच्यामध्ये पण आपण ज्याप्रमाणे गोल्गी बॉडीजमध्ये पण सुद्धा बघितलं होतं, की ज्याच्यामध्ये आपण फोल्डिंग वगैरे होत असेल त्याला आपण क्रिस्टिंग असं आपण म्हणण्यात आलेलं आहे. राइट. सेम ॲज इट इज वी विल सी या इथल्या जो फोल्डिंग बॉडी आहे त्याचा आपण क्रिस्टी असं बघितण्यात आलेलं आहे. राइट. त्यांच्या दोघांचं स्पेलिंग थोडे चेंजेस आहेत. बट स्टिल CRISTE आणि STAE दॅट इज क्रिस्टी वी हॅव सेड. तर क्रिस्टी आपल्याला इथे फोल्डेड जो सिनेरिओ आहे फोल्डेड जो पार्ट आहे त्याला आपण क्रिस्टी असं आपण म्हणू शकतो. अँड द इनर कॅव्हिटी इज फिल्ड विथ द प्रोटीनियस जेल लाइक matrix conducting the ribosomes, phosphate phosphate granules and the DNA. Before it can produce its own protein, with the help of the enzymes, mitochondria oxides carbohydrates and fats in the cell. The energy released in this process is stored in the mitochondria in the form of the ATP, that is adenosine tree or adenosine triphosphate. And the plant cell have the less mitochondria than animal cell. Plant cell have the less mitochondria than the animal cell. बघा
तंतुनायक बाहेर ते आवरण सच्छिद्र असतात म्हणजे ते बेसिकली परिपूर्ण असतात. दॅट वी कॅन कॉल एज लेट्स टॉक हिअर. ऑलराइट. सो व्हॉट वी हॅव सीन आपण काय बघत आहोत इथे तर मायटोकॉन्ड्रियामध्ये आपण बघू शकतो की ह्याचे 2 प्लेयर असतात, 2 लेयर असतात. एक आहे आउटर लेयर, दुसरा आहे इनर लेयर. एक आहे आउटर लेयर आपण बघतो, दुसरा आहे इनर लेयर. त्या इनर लेयरमध्ये आपण बघू शकतो, इनर लेयर आपल्याला फोल्डेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघू शकतो. इनर लेयरमध्ये आपण फोल्डेड लाईक स्ट्रक्चर आपण इथे बघू शकतो. आणि त्यांच्यामध्ये काय स्टोअर असतो, तर त्यांच्यामध्ये प्रोटेजिनस और प्रोटेनियस जे एन्झाइम्स आहेत, ते त्याच्यामध्ये स्टोअर्स असलेलं आपण बघू शकतो. तर बघा, ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की जलसृष्टीत द्रव्यामध्ये रायबोसोम्स, नंतर फॉस्फेट कण, नंतर डीऑक्सिरायबो, न्यूबल न्यूबल आर्म म्हणजे डीएनए पण सुद्धा याला बोलण्यात आलेलं राइट. द फॉस्फेट ग्लोव्स अँड द डीएनए अशा प्रकारचे जे कंटेंट्स आहेत ते यांच्यामध्ये या इनर कॅव्हिटीमध्ये आपल्याला स्टोअर्स असलेलं आपण बोलवतो. त्याला आपण मॅट्रिक्स असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर मॅट्रिक्स सुद्धा त्याला आपण म्हटलेलं म्हणजे रायबोसोम्स, फॉस्फेट अँड द ग्रॅन्युल्स अँड अगेन द डीएनए यांना सगळ्यांना जे मिळून जे काही एन्झाइम्स बनलेले आहेत त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो नंतर ते काय म्हणतात की देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस इट्स ओन प्रोटीन म्हणजे त्याचमुळे ते स्वतः आपला देअरफॉर इट कॅन प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन म्हणजे ते स्वतःचं प्रोटीन किंवा स्वतःचं जेवण ते स्वतः बनवू शकतात. With the help of the enzymes, mitochondria, with the help of the enzyme, the mitochondria oxide and the carbohydrates and the fat in the cell. म्हणजे ते कोणामुळे ते स्वतःची एनर्जी बनवतात किंवा स्वतः ते प्रोटीन बनवू शकतात. तर एन्झाइम्स, नंतर मायटोकॉन्ड्रिया ऑक्साइड्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट इन द सेल्स ह्यांच्या मिळून ते काय करू शकतात, ते स्वतःचा प्रोटीन स्वतः बनवू शकतात. The energy released in this process are stored in the mitochondria itself in the form of ATP. म्हणजे बघा, हे जे मॅट्रिक्स आहे ह्यांच्यानंतर जे काही एनर्जी हे जे मॅट्रिक्स यांच्या मध्ये जे काही डायजेस्ट करून जे काही एनर्जी क्रिएट होते त्या एनर्जीला आपण एटीपी असं म्हणतो. दॅट इज एंडोसाइन ट्रायफॉस्फेट. दॅट इज एंडोसाइन ट्रायफॉस्फेट आपण बोलतो. दॅट इज एंडोसाइन ट्रायफॉस्फेट ह्या स्वरूपामध्ये ते साठवले जाते. जे एनर्जी आहे ते एंडोसाइन ट्रायफॉस्फेट ह्याच्यामध्ये साठवले जाते. आणि मायटोकॉन्ड्रिया हा प्लांट सेलमध्ये आपल्याला छोटा दिसतो, तर आपल्याला तो ॲनिमल सेल्समध्ये मोठा असतो. ॲनिमल सेल्समध्ये तो मोठा असतो, परंतु प्लांट सेलमध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया हा छोटा दिसतो. बऱ्यापैकी छोटा आपल्याला दिसत असतो. राइट. त्याचे फंक्शन्स आपण बघूया तर मायटोकॉन्ड्रिया इज व्हॉट? मायटोकॉन्ड्रिया इज व्हॉट? म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो, की तंतुकणिका म्हणजे काय? तर तंतुकणिका म्हणजे आपण बघूया, तर तंतुकणिका म्हणजे एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयोग तयार करणे आणि एटीपी म्हणजे त्याला आपण एंडोसाइन ट्रायफॉस्फेट ज्याला म्हटलंय, त्याला एटीपी मध्ये ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, नंतर कर्बोदके व मेद यांच्या संश्लेषण करणे. म्हणजे व्हॉट दे आर सेयिंग, दे आर सेयिंग की टू प्रोड्यूस द एनर्जी रिच कंपाउंड लाइक एटीपी अँड सिंथेसाइज ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स एक्सेट्रा बाय युजिंग द एनर्जी इन एटीपी. म्हणजे ज्या प्रमाणात या सिनेरियोजमध्ये ते काय करत असतात, एनर्जी क्रिएट करत असतात, एनर्जी स्टोअर करत असतात. ठीक आहे. नंतर आपण बघूया, द मायटोकॉन्ड्रिया इज ॲब्सेंट इन आरबीसीस. ड्यू टू दिस, the oxygens in which they carried are not for them or no or is not carried by them is not used by themselves or used for themselves. यांनी आपल्याला काय सांगितलं, आरबीसीस म्हणजे काय जे रेड ब्लड सेल्स आपण ज्याला बोलतो, रेड ब्लड सेल्स जे आपण म्हणतो लाल ब्लड सेल असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला मायटोकॉन्ड्रिया दिसत नाही. कारण मायटोकॉन्ड्रिया दिसत का नाही? कारण आरबीसीस काय काम करत असतात, तर ऑक्सिजन वगैरे ऑक्सिजन पुरा ह्याच्यामध्ये पुऱ्या बॉडीमध्ये ते स्प्रेड करायचं काम करत असतात. तर आर-बी-सी पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन स्प्रेड करण्याचं काम करत असतात. परंतु बिकॉज द ऑक्सिजन विच दे आर कॅरिड इज नॉट फॉर देम, दॅट्स व्हाय दे डोंट हॅव द मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये असलेले जे काही जे काही सॉरी आर-बी-सीमध्ये असलेले जे काही ऑक्सिजन आहे त्यांच्या स्वतःसाठी नसल्या कारणाने तिथे मायटोकॉन्ड्रियाचे ॲब्सेन्स असलेला आपण म्हणतो, मायटोकॉन्ड्रिया त्यांच्यामध्ये नसतो. ठीक आहे. सो दिस इज द ऑल अबाउट दी मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे आपण तंतुनायिका ह्याच्यामध्ये बघूया. त्याच्यामध्ये काय आहे, तर 2 लेयर आहेत. एक आउटर लेयर, एक इनर लेयर. इनर लेयर आहे तो फोल्डेड आपल्याला दिसतो, राइट? इनर लेयर फोल्डेड असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला द्रव्य दिसतं. ते द्रव्य म्हणजे एन्झाइम्स वगैरे आपल्याला वेगवेगळे दिसतात. त्यांना आपण मॅट्रिक्स असं म्हटलंय. तर त्यालाच आपण तंतुनिका द्रव्य असं म्हटलंय आणि इंग्लिशमध्ये मॅट्रिक्स असं म्हटलंय. त्याच्यामध्ये काय वेगवेगळे कंपाउंड्स असतात, राइट? आणि त्या मॅट्रिक्स बेसिकली काय करतात, तर बिकॉज ऑफ दॅट मॅट्रिक्समुळे ते स्वतःचं प्रोटीन स्वतः जनरेट करू शकतात, राइट? आणि जे काही एनर्जी ते फॉर्म करतात ते
एटीपी एटीपी एटीपीच्या स्वरूपामध्ये ती लोक स्टोअर करत असतात. एटीपी दॅट इज कॉल्ड ॲज एंडोसाइन ट्रायफॉस्फेट या स्वरूपामध्ये दे स्टोर्ड. अँड अगेन व्हॉट इज द वर्क ऑफ दॅट टू प्रोड्यूस दॅट एटीपी आणि सिंथेसाइज द प्रोटीन कार्बन फ्लुइड अँड बाय युजिंग द एनर्जी इन एटीपी. तर हे अशा प्रकारचं काम त्यांचं असलेलं आपण बघू शकतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी तंतुनिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. आय होप हा लेसन तुम्हाला कळत असेल. इन केस नो यू गॅस कॅन आस्क, तुम्ही डाऊट काही असेल तर विचारू शकता. आणि नेक्स्ट सेशनमध्ये आपण व्हॅक्युल्स वगैरे याबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. इज देअर एनी डाऊट? इफ यू हॅव एनी डाऊट यू गॅस कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.